आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डान्स अहो आता नको. गुड. युवराज एक नंबर आहे. डाचिक डाचिक लाइटिंग आवडली आपल्याला. तुम्हाला पण बोलवलंय का पार्टीला? इशे का नाईस जॉब संचिता. या या वेलकम. या होऊ दे सेटल होतो. थँक्स प्रवीण. येस सर. तुला का स्टॅच्यू दिली का? ये इकडं. बघितलं ना, युवराजांनी स्वतः बोलवले मला इथं. युवराज कोण? सुजितराव. पाहिलं ना? हो सर. आता ही पार्टी आपलीच आहे. जा इस्की घेऊन ये. काय? इस्की घेऊन ये. सर तुम्हाला विस्की म्हणायचंय का? हो शाने. जा शिकवू नको, घेऊन ये जा. सर थम्सअप मध्ये आणू का सोडा मध्ये? कशात अंद्री? सर लार्ज आणू का स्मॉल? बोर्डाची एक्झाम घेतो का माझी आता? जा. सर माझं म्हणणं होतं की चकना काय आणू? उठू का? उठू. चष्मा घातला तर लयच अभ्यासू झालाय. एक्सक्यूज मी गाईज, म्युझिक प्लीज. एक्सक्यूज मी. तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे आपली आजची पार्टी स्वानंदीचा सत्कार करण्यासाठी आपण ठेवली. स्वानंदी, आपल्या पूर्ण टीम कडून तुला थँक्यू. खूप कमी वेळात खूप मोठी ऑर्डर आपण स्वानंदीमुळे पूर्ण करू शकतो आणि तिच्या स्मार्टनेसमुळे आपल्या सामानाचा गहाळ झालेला ट्रक सुद्धा आपण परत मिळवू शकतो. आय नो स्वानंदीला जॉईन करून जास्त दिवस झाले नाहीयेत, पण खूप कमी वेळात स्वानंदी तू आम्हा सगळ्यांना आपल्या कंपनीला आपलंसं करून घेतलंस. त्यासाठी खरंच खूप थँक्यू. लाडात नको येऊ. स्वानंदी तुझी आहे भरली. आता इथनं चंबू गाबा उरकायचं आणि गावाकडे जायचं, ती बी जोडीनं. आणि 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 फक्त एवढंच नाही, आम्हा सगळ्यांकडनं तुला छोटस सरप्राईज. सरपोतदार टेक्सटाईलचा हा मानाचा पुरस्कार तुझ्यासाठी. हार्डवर्क माय फूट. हे एक नंबरची लुबरी आहे. सारखं आपलं सुजित सर मणीसर मागे पुढे करायचं असतं हिला हार्डवर्कमुळे. खरं तर मॉम डॅड नाही यायचं होतं, पण काही कामामुळे कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. पण दोघांनी निरोप दिलाय. त्यांनी तुला सांगायला सांगितलंय दे आर रिअली प्राऊड ऑफ यू आणि अशीच प्रगती करत राहा. आणि पुढच्या वेळेस डॅड मला स्वतः म्हणालेत हा पुरस्कार देण्यासाठी ते स्वतः असतील. कॉंग्रॅट्स. साहेब थँक्यू बरं का. वेलकम बरं का. गाईज आता पार्टीचं ऑफिशियल काम तर संपलेलं आहे. कम ऑन लेट्स पार्टी. पण मला असं वाटतंय आपली ही पार्टी आपण इतर पार्ट्यांसारखी बोरिंग करून चालणार नाही. हो ना? वाटतंय ना तुम्हा सगळ्यांना? सो आपण एक काम करूया,
आपल्या प्रत्येकामध्ये एक छोटं टॅलेंट असतंच. आज आपण ते सगळ्यांसमोर सादर करूया. बघूया आपल्या एम्प्लॉईज पैकी कोण कोण छुपे रुस्तम आहेत ते. चला तर मग सुरुवात करूया. मणी सरांपासून टाळ्या. म्हणजे तुम्हा सगळ्यांना उत्तम माहिती आहे की तुमचे मणी सर उत्तम स्केच करतात, उत्तम पेंटिंग करतात. पण मणी सरांचं एक छुपं टॅलेंट फक्त मला माहिती आहे. ते म्हणजे तुमचे मणी सर उत्तम गातात. सुजित यार इथे कुठे नाही नाही का खरंच नको इथे नको. काय वाटतं? मणी सर मणी सर अरे तू बर म्हणजे मला असं वाटतंय की माझं टॅलेंट बघूयात ना, पण सुरुवात कुठे दुसऱ्यापासून करूयात. जसं की संचिता मॅम. हा कमॉन संचिता मॅम, तुमच्यापासून सुरुवात करूयात. नाही नाही, मी कुठे, मला नाही येत गाता वगैरे. म्हणी तू छान गातोस की, तूच गा, ऐकू आम्ही सगळे. हा मी पण तेच म्हणत होतो. म्हणजे आपण संचिता मॅडमचं टॅलेंट बघूच थोड्या वेळात, पण सुरुवात मणी सरांपासून झाली पाहिजे. कमॉन ये मणी सर मणी सर मणी मणी मणी. मणी दादा अहो गा ना, म्हणजे आम्हा सगळ्यांना तुमचा आवाज ऐकायचा आहे. राजाराम तू कुठे. मणी साहेब अहो सगळेजण एवढा आग्रह करताय, होऊन जाऊ देत. मणी सर 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 होऊन जाऊ द्या. ट्रॅक प्लीज. भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला. ये ना जरा तू ये ना जरा, चाहूल हलकी देना जरा. ये ना जरा तू ये ना जरा, चाहूल हलकी देना. भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला. ये ना जरा तू ये ना जरा, चाहूल हलकी देना जरा. ये ना जरा तू ये ना जरा, चाहूल हलकी देना. भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला. स्पर्शात वारे निळे पिसारे, आभाळ वाहून गेले. तुझ्यात मी अन माझ्यात तू, बस दोघात जग हे न्हाले. हो स्पर्शात वारे निळे पिसारे, आभाळ वाहून गेले. तुझ्यात मी अन माझ्यात तू, अन दोघात जग हे न्हाले.
ये ना जरा तू ये ना जरा मिटून डोळे घे ना जरा ये ना जरा तू ये ना जरा मिटून डोळे घे ना भिजून गेला वारा रुजून आल्या गारा बेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला म्हणजे दादा अरे किती लागलंय खूप रक्त येते बाप रे अरे काय रे केवढं लागलंय केवढं रक्त येतंय सुजित सुजित बघ ना इथे फर्स्ट एड बॉक्स आहे का असेल तर प्लीज द्या हो केवढं लागलंय 1 मिनिट थांबा जरा सांभाळून वाह स्वानंदी थँक्यू नेहमीसारखीच आज पण तूच मदतीला धावून आलीस तुला मिळालेला पुरस्कार सार्थ ठरवलास म्हण्या काय एवढ्यातच अरे नाही ते सॉरी माझ्यामुळे सगळं मी ओके यू गाइस प्लीज कॅरी ऑन थँक्यू किती लागलं बघू बी नाही दिलं हे पक्या अरे कसलं काय तुमची वहिनी वाटलं त्यापेक्षा लय फास्ट निघाली नाही मला वाटलं होतं इथं मुंबईत मशीनवर खाली मान घालून कपडे शिवत असत पण या पार्टीत तिला कसला तरी अवॉर्ड देऊन तिचा सत्कार चाललाय नाही बाबा तिला जर मुंबईची हवा लागली तर लय कठीण होईल लवकरात लवकर गावाला आणावं लागेल नाही मला सांग पक्या
या सरपंचाची वानरी बायको परक्या पुरुषाच्या कमरात हात घालून नाचते, बरं दिसतं काय? उद्या गावात कळलं तर काय इज्जत राहील रे माझी? मी ना या पार्टीत आज काहीतरी राडा करतो आणि हिला घेऊनच येतो. ते यशानीला काय वाटतं माहिती? पैशाचा बंडल माझ्या तोंडावर फेकून कर्ज फेडून ही मोकळी होईल. हिनं ना ओळखलंच नाहीये मला. चौथाच्या मर्जीनं आली तर ठीक, नाही तर आपल्या पद्धतीने उचल तू गावाला आणतो, लगेच लगीन उरकून टाकू. आणि हा, तयारी जोरात ठेवा बरं, कळतंय का? पक्क्या तरी कर. ते उचल, शेवटाला करतय. मणी सर, हे घ्या, पाणी प्या. थँक्यू. बघू. अहो तुम्हाला खूप लागलंय, दुखतंय का खूप? चक्कर बिक्कर येतेय का? चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. अहो नाही नाही, मी ठीक आहे. आणि एवढं लागल्यावर चक्कर कशाला येईल? अहो माझ्या भावाला लागलं ना की त्याला लगेच चक्कर बिक्कर येते, म्हणून विचारलं मी. आणि तुम्ही इथे का बसलायत? तुम्ही जा, पार्टी एन्जॉय करा. म्हणजे हा सगळा गाठ तुमच्यासाठीच घातलाय. मला नाही करायची पार्टी बिर्टी एन्जॉय. अहो मैत्रिणीने विचारलं कशी झाली पार्टी, तर काय उत्तर देणार आहात? त्यापेक्षा जा, एन्जॉय करा. म्हणलं ना तुम्हाला, मला नाही करायची काही पार्टी बिर्टी एन्जॉय. आणि मला लागलं असतं तर तुम्ही केली असती का पार्टी एन्जॉय? ते काही बी नाही, मी इथंच बसून राहणार तुमच्या बाजूला. नीता मावशी, राजाराम, क्या बात है. सुजित, आता तू काहीतरी परफॉर्म कर. गिटार मागू तुझ्यासाठी की डान्स करतोस तू? नाही, हा, तू सुद्धा तुझ्या मित्रासारखं गाणं गातोयस का? नाही, हे सगळं राहू देत. तू एक काम कर, तुला जे आवडेल ना ते परफॉर्म कर. कारण काय आहे, शेवटी आज सगळं तुझ्या आवडीचं आहे. तुझ्या फेवरेट पब मध्ये पार्टी आहे, सो जे तुला आवडेल ते तू कर. तर 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 आपल्या सगळ्यांचे लाडके सुजित सर आपल्या समोर काहीतरी छान परफॉर्म करणार आहेत. टाळ्या. ओके 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 ओके. मी परफॉर्म करतो, पण अजिबात घाबरू नका. मी मणी सरांसारखा गाणार वगैरे नाहीये, कारण मी गायला लागलो तर तुम्ही आत्ताच इथून पळून जाल. आणि डान्स मी मगाशीच केलाय. सो ओके, आपण सगळे आपल्या छुप्या टॅलेंट बद्दल बोलतो, बरोबर? सो माझं एक सिक्रेट टॅलेंट मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करतो.
लहानपणापासून मला ऍक्टिंगची म्हणजे अभिनयाची खूप आवड होती. मी माझ्या आरशासमोर तासन तास उभं राहून वेगवेगळ्या हिरोच्या मिमिक्री करायचो. सो जर तुमची परमिशन असेल तर आज तुम्हा सगळ्यांसमोर मी एक सीन परफॉर्म करतो. हो सर, हो सर. ओके. पण माझा आवडता हिरो शाहरुख खान. आणि तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे शाहरुख म्हटलं की रोमॅन्स. सो शाहरुखचा सीन परफॉर्म करण्यासाठी DDLJ मधल्या राहुलला त्याची ती लागणारच, किंवा कुछ कुछ होता है मधल्या शाहरुखला त्याची क्या बात आहे. सो मला तुमच्या मधलं कोणीतरी लागेल परफॉर्म करायला. स्वानंदी.